नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद हिरवे, स्त्रीरोगतज्ञ, हिराई हॉस्पिटल, पेठ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर. आज आपण समाजामध्ये किंवा समाजातील बहुतांश महिलांमध्ये उद्भवणाऱ्या पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम या आजाराविषयी बोलणार आहोत. पीसीओडी हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे जो मुख्यतः महिलांमध्ये आढळतो. पीसीओडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीमधील काही सकारात्मक बदल केले तर हा कमी होऊ शकतो. त्यातील काही बदल मी आज सुचवत आहे. त्यातला प्रमुख बदल हा आहे आहारातील बदल. संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये ताज्या फळभाज्या, फळे, संपूर्ण कडधान्य आणि प्रथिनांचा समावेश करा. साखर म्हणजे गोड पदार्थ, तेलकट पदार्थ, जंक फूड्स, बेकरी प्रॉडक्ट्स हे याचं सेवन टाळा. लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे काही पदार्थ आहेत जसे की ओट्स, बार्ली, बदाम याचा जास्त प्रमाणात वापर करा. पाण्याचे प्रमाण योग्य ते शरीरातील पाण्याचे प्रमाण ठेवा. दिवसातून कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. वजनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या आत्ता असणाऱ्या वजनाचा 10% जरी तुम्ही वजन कमी केलं तरी हार्मोनल संतुलन होण्यास मदत होत असते. नियमित व्यायाम जसे की चालणे, सायकलिंग करणे, योगा करणे, जोर बैठका करणे, सूर्यनमस्कार करणे यामुळं वजन कमी होण्यास मदत होत असते. नियमित व्यायाम करा. आठवड्यात 4 ते 5 दिवस तरी नियमित व्यायाम करा. त्याचबरोबर ध्यानधारणा, योगासनं याच्यामुळे हार्मोनल संतुलन होत असतं. ताणतणावाचं नियोजन करा. ध्यान, प्राणायाम आणि मेडिटेशन यानं ताणतणाव कमी करता येत असतो. पुरेशी झोप घ्या. रात्री कमीत कमी 8 ते तास झोप घेणं यामुळेही मानसिक स्थिरता प्राप्त होते. योग्य वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधं सेवन करा. इतर बदल, इतर जीवनशैलीचा भाग म्हणजे रात्री जागरण, धूम्रपान, अल्कोहोल इत्यादी गोष्टी घेणे टाळा. हळूहळू परंतु सातत्याने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळं हा होणारा जो लाईफस्टाईल याला डिसऑर्डर म्हटलं जातं, तुमच्या राहणीमानामुळे हा बदल होतो. तर राहणीमानात बदल केल्यास या आजारावरती सहज नियंत्रण मिळवता येतं. थँक्यू.